हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मार्गशीर्ष गुरुवार चमत्कारी उपाय, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती, विवाह जुळेल, नोकरीत मुलांची व पतीची प्रगती होऊन कृपा मिळेल, ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला गुरुवारचे व्रत केले पाहिजे असे नाही केले तरी चालेल. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो. तसेच ह्या महिन्यातील गुरुवारचे महत्त्वसुद्धा आहे. मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू व माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यांची पूजा अर्चा मनोभावे केल्याने आपल्याला निश्चित यश मिळेल. त्याचबरोबर काही सोपे उपाय केले तर आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, मुलांचे विवाह जुळतील, नोकरीमध्ये मुलांची व पतीची प्रगती होईल व भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल. मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावर्षी 4 गुरुवार आहेत. आपण 4 गुरुवारपैकी कोणत्यासुद्धा गुरुवारी किंवा 4ही गुरुवारी हे उपाय करू शकता. पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025, दुसरा गुरुवार 4 डिसेंबर 2025, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर 2025, चौथा गुरुवार 18 डिसेंबर 2025. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केले जाणारे उपाय कोणते आहेत ते बघूया. हे उपाय करण्यासाठी आपल्याला व्रत केले पाहिजे असे नाही. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. स्नान करताना पाण्यामध्ये 1 चिमूट हळद घाला. घरातील देवघर स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. चौरंगावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरून भगवान विष्णू व माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करून पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करावे. भगवान सत्यनारायण यांची कथा ऐकावी. भगवान विष्णूंना गूळ, चणे व पिवळ्या रंगाचे फूल अर्पित करावे. घराच्या मुख्य दरवाजाजवळ रांगोळी व स्वस्तिक काढावे व दिवा लावावा. कोणाला सुद्धा पैसे उधार देऊ नयेत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता व गजेंद्र मोक्ष ह्याचे वाचन करावे. ब्राह्मणाच्याकडून पितृतर्पण व पितृपूजा करावी. गुरुवारी ह्या दिवशी चुकून सुद्धा केस किंवा नख कापू नयेत. गुरुवारच्या दिवशी कोणाची सुद्धा निंदा करू नये. आपले माता पिता बहीण भाऊ कन्या ह्याचा अनादर करू नये. मान्यता अनुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी पृथ्वीवरती येते व असे म्हणतात की ह्या दिवशी ज्या घराची साफसफाई होते तेथे माता लक्ष्मी वास करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ ठेवा. गुरुवारच्या दिवशी आपल्या घराचे मुख्य दार व समोरील अंगण स्वच्छ करून रांगोळी काढा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. गुरुवारच्या दिवशी मुख्य दरवाजाजवळ माता लक्ष्मीची पावलं काढायला विसरू नका. कारण पावलं काढणं खूप शुभ मानले जाते. त्यामुळे धनप्राप्ती होते. माता लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची विधीपूर्वक पूजा करावी. ह्या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व भगवान विष्णू यांना चणे व गुळाचा भोग दाखवावा. केळीच्या वृक्षाला जल अर्पित करावे. तसेच तुळशीला सुद्धा जल, हळद व कच्चे दूध अर्पित करावे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी गाईला गूळ, चना डाळ, हळद मिक्स करून सेवन करायला द्यावे. त्यामुळे भगवान विष्णू यांची कृपा मिळते. गाईला कुंकवाचा टिळा लावून तिची पूजा केल्याने जीवनातील सर्व परेशानी दूर होतात. आपण अजून एक सटीक उपाय करू शकता. आपल्याला एक पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा रुमाल घ्यायचा आहे. त्यामध्ये मुठभर चना डाळ, 2 हळकुंड, 2 कॉईन, 2 तुळशीची पाने व 2 सुपारी घेऊन त्याची एक पोटली बांधायची व त्या पोटलीला मुलाचा हात लावून ती पोटली लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये ठेवायची. आपण शिवलिंगावरती सुद्धा चना डाळ अर्पित करू शकता. तसेच गाईला गूळ व केळेसुद्धा खायला देऊ शकता. गुरुवारी दीपदान करण्याचे खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर लक्ष्मी माताचा कोणतीसुद्धा प्रभावी मंत्र जाप आपण करावा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.